गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 घेतली होती. आता नव्यानेच तुमचाही कोर्स थोडासा ओमिट झालेला आहे, तर त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 मधले क्वेश्चन नंबर 4 मधले जे उदाहरणं आहेत, तिसऱ्यापासून ते 7व्यापर्यंत हे ओमिट केलेले आहेत. ठीक आहे. आता या पुढच्या ज्या टर्म्स आपल्याला शिकायच्या आहेत, त्यातली पहिली टर्म आहे ती म्हणजे व्हेन डायग्राम. काय व्हेन डायग्राम म्हणजे? Venn diagram is a closed figure which is used to represent a set. British logician John Venn was the first to use closed figures to represent sets. As John Venn was used these diagrams, and therefore we call them as Venn diagrams. Such representations are called Venn diagrams. Venn diagrams are very useful in order to understand and illustrate the relationship among sets and to solve examples based on sets. जसं की एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1 2 3 4 5. नाउ वी हॅव टू रिप्रेझेंट दिस सेट बाय यूजिंग अ व्हेन डायग्राम. वी कॅन यूज एनी फिगर लाईक अ सर्कल, देन इलिप्स, अ फ्लॉवर, एनीथिंग लाईक दिस, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर. या कुठलीही यापैकी कोणतीही फिगर तुम्ही काय करू शकता? वी कॅन यूज इट ॲज अ व्हेन डायग्राम. द ओनली रूल इज इट शुड बी अ क्लोज फिगर. म्हणजे त्याच्या ज्या काही बाउंड्रीज आहेत त्या काय असल्या पाहिजे? क्लोज असल्या पाहिजे. म्हणजे याच ठिकाणी जर मी याला असं ओपन करत असेल तर ही आता क्लोज फिगर होणार नाही, आणि ही क्लोज फिगर नसल्यामुळे आपण याचा वापर या ठिकाणी करू शकत नाही. मग आता काय दिलेलं आहे इथे? कोणचा सेट दिलेला आहे? ए इज इक्वल्स टू 1 2 3 4 5. बस काय करायचं आहे? फिगर काढायची आपल्याला पाहिजे असलेली ती, आणि त्याच्या आतमध्ये ते सगळे एलिमेंट्स लिहायचे आहेत. 1 2 3 4 5 हे झाले ते एलिमेंट्स. आणि या एलिमेंट्सला काय करायचं आहे? आता हा कोण आहे? हा सेट ए आहे, आणि म्हणून मग आपण याला इथे ए असं नाव देणार आहे. तुम्ही सेटच्या आतमध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे व्हेन डायग्रामच्या आतमध्ये लिहिलं तरी सुद्धा चालेल. पण बऱ्याचदा मुलांना काय होतं की ते एला सुद्धा त्यातला एलिमेंट करून टाकतात. म्हणजेच जर याला मला आत्ता कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं असेल तर मी असंही लिहू शकते, ए 1 2 3 4 5 असं होऊ शकतं. आणि म्हणून मग हा या सेटचं नाव कुठं लिहायचं आहे? बाहेर लिहायचं आहे. तसंच पुस्तकात तुम्हाला अजून एक सेट बी सुद्धा दिलेला आहे. आपण पुढची डेफिनेशन घेऊया. डेफिनेशन ऑफ सबसेट. सबसेट कशाला म्हणायचं आहे? इफ टू सेट्स आर गिवन टू अस, ए अँड बी, अँड इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट बी आर प्रेझेंट इन सेट ए. जर बी मधले सगळे एलिमेंट्स कुठे असतील? ए मध्ये प्रेझेंट असतील, देन बी इज कॉल्ड ॲज सबसेट ऑफ ए. बीला एचा काय म्हटलं जाईल? सबसेट असं म्हटलं जाईल. जसं की सेट ए हा आहे ऑल द नॅचरल नंबर्स अप टू 8 5 6 7 8, अँड सेट बी इज इवन नॅचरल नंबर्स अप टू 8. म्हणजेच काय येणार? 2 4 6 अँड 8. काय दिसत आहे आपल्याला इथे? ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट बी आर प्रेझेंट इन ए. याला जर आपल्याला व्हेन डायग्रामने दाखवायचं असेल तर आपण कसं दाखवू शकतो? हा झाला आपला सेट ए, ठीक आहे, आणि याच्या आतमध्ये हा झाला आपला सेट बी. हा बी हा सेट आहे. मग बीमध्ये कुठले एलिमेंट्स येतात? 2 4 6 आणि 8. आता एमध्ये कुठले एलिमेंट्स येतात? तर हे तर आलेलेच आहेत, कारण हा झाला आपला सेट ए, ठीक आहे. ए सेटच्या आतमध्ये बी आहे, म्हणून मग हे सगळे एलिमेंट्स कुठे आहेत? एमध्ये सुद्धा आहेत. पुन्हा इथे बाहेरच्या या सर्कलमध्ये 2 4 6 8 लिहिण्याची गरज नाही. कोणते उरले मग आता? 1 3 5 आणि 7. या सगळ्यांना मिळून 1 3 5 7 2 4 6 8 मिळून आपला सेट ए तयार झालेला आहे. आणि बी सेटमध्ये हे एवढे एलिमेंट्स आहेत. काय आहे इथे? ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट बी आर प्रेझेंट इन सेट ए, अँड देअरफॉर बी इज ए सबसेट ऑफ सेट ए. हे झालं त्याचं चिन्ह. जसं आपण बिलॉंग्स टू म्हणत होतो तसंच हे झालं इज सबसेट ऑफ. बी इज अ सबसेट ऑफ ए. समजा जर बीमध्ये असा कुठला तरी एलिमेंट असेल की जो की एमध्ये नाही आहे,
तर मात्र आपल्याला काय म्हणता येईल, सबसेट नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, पेज नंबर 8वर दिलेल्या ॲक्टिव्हिटी, त्याच्यानंतर दिलेले सॉल्व्ड एक्झाम्पल्स, पुन्हा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पेज नंबर 9वर आणि तिथेच सॉल्व्ड एक्झाम्पल पण दिलेला आहे. हा सगळा पार्ट ओमिट केलेला आहे. यानंतरची पुढची टर्म आपल्याला शिकायची आहे. दॅट टर्म इज युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट असं कोणाला म्हणायचं? युनिव्हर्सल म्हणजे युनिव्हर्सल नावावरतून आपल्याला लक्षात येतं. युनिव्हर्सल सेट याचा अर्थ काय? सगळ्यात मोठा सेट. जसं की याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल की एन हा कुठून सुरू होतो? 1 पासून सुरू होतो. ठीक आहे. डब्ल्यू एक एलिमेंट जास्त आहे इथे. नंतर आय इंटिजर्स पूर्ण निगेटिव्हची सिरीज जास्त आहे. इकडे -1 -2 इन्फिनिटी, इकडे 1 2 इन्फिनिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर येतील रॅशनल नंबर्स म्हणजे हेही आले, शिवाय 3/4 वगैरे हे असे सगळे जे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर फॉर्ममधले आहेत ते पण आले, म्हणजे P/Q या फॉर्ममधले सगळे एलिमेंट्ससुद्धा आले. आर हा जो सेट आहे हा सेट काय करतो? या सगळ्या एलिमेंट्सपासून आर हा सेट तयार झालेला आहे. प्लस याच्यामध्ये कोण आहे? अजून इरॅशनल नंबरसुद्धा या सेटमध्ये येतात. म्हणजे आपल्याला इथे काय म्हणता येईल, जर आपण यांच्यामध्ये रिलेशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर एनमधले सगळे सेट नंबर्स कोणामध्ये आहेत? डब्ल्यूमध्ये आहेत. म्हणून आपण लिहू शकतो की एन इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू. डब्ल्यूमधले सगळे एलिमेंट्स आयमध्ये आहेत म्हणून मग डब्ल्यू इज अ सबसेट ऑफ आय. आयमधले सगळे एलिमेंट्स क्यूमध्ये आहेत म्हणून आय इज अ सबसेट ऑफ क्यू. आणि ह्या क्यूमधले सगळे एलिमेंट्स कोणामध्ये येतात? आरमध्ये येतात म्हणून मग क्यू इज अ सबसेट ऑफ आर. आता याच्यातला सगळ्यात मोठा सेट कुठला आलेला आहे? आपला आर, की जो काय करतो? या सगळ्या आधीच्या सेटला एन डब्ल्यू आय या सगळ्या सेटला काय आहेत? हे सगळे त्याचे सबसेट आहेत. हा झाला सगळ्यात मोठा सेट. म्हणून या एक्झाम्पलमध्ये आर हा काय असणार आहे? आर इज ए युनिव्हर्सल सेट. इट इज ए युनिव्हर्सल सेट. मग याची डेफिनेशन पहा काय म्हटलेली आहे. थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन विच इन जनरल इज नोन ॲज युनिव्हर्सल सेट. जे कुठलं एक्झाम्पल असेल तुमचं, त्या एक्झाम्पलमधला जो सगळ्यात मोठा सेट असेल त्या सेटला, की जो काय करतो? बाकीच्या सगळ्या सेट्सला अकोमोडेट करतो, त्यांना काय म्हटलं जाईल? त्या सेटला काय म्हटलं जाईल? इट इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल सेट. जसं की आपल्या शाळेचंच म्हटलं आपण तर 9वा अ हा एक सेट झाला, 9वा ब हा एक सेट झाला, 9वा क एक, ड एक आणि ई हा एक सेट झाला. या 5ही वर्गांचा मिळून जो सेट तयार केलेला असेल तो सेट काय असेल? इट विल बी द युनिव्हर्सल सेट. आणि समजा जर अख्ख्या शाळेचा विचार केला तर मात्र या 5ही वर्गांचा सेट हा युनिव्हर्सल सेट होणार नाही. तर अख्ख्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा मिळून जो सेट असेल दॅट सेट विल बी काय असेल? युनिव्हर्सल सेट. आता याचा एक रूल आहे की युनिव्हर्सल सेटसाठी नेहमी कोणतं अक्षर वापरतात? यू हे अक्षर तिथे वापरलं जातं. यू फॉर युनिव्हर्सल सेट. आणि व्हेन डायग्राम जी असते ती व्हेन डायग्राम ही कशाने दाखवली जाते? नेहमी रेक्टँगलनी दाखवली जाते. कोणाची? यूची. म्हणजे तुम्ही व्हेन डायग्रामसाठी कुठलीही फिगर वापरू शकता, परंतु रेक्टँगल मात्र कोणासाठी वापरायचा आहे? तर युनिव्हर्सल सेटसाठी वापरायचा आहे. त्यानंतरची सगळ्यात शेवटची टर्म आत्ता आपल्याला शिकायची आहे. दॅट इज कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट कोणाला म्हणायचं आहे? व्हॉट इज मीन बाय कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट? ठीक आहे. मग आता यू हा काय आहे? युनिव्हर्सल सेट आहे. युनिव्हर्सल सेट दिलेला आहे आपल्याला यू. बी हा सेट कसा दिलेला आहे? या युनिव्हर्सल सेटचा सबसेट दिलेला आहे. मग आता असे एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन यू बट विच आर नॉट प्रेझेंट इन बी. म्हणजेच यूमधले असे एलिमेंट्स की जे काय आहेत? यूमध्ये आहेत परंतु बीमध्ये मात्र नाही आहेत. अशा सगळ्या एलिमेंटच्या सेटला काय म्हटलं जाईल? कॉम्प्लिमेंट ऑफ बी असं म्हटलं जाईल. जसं की फॉर एक्झाम्पल यू हा सेट दिलेला आहे आपल्याला 1 पासून ते 10 पर्यंतचे सगळे नॅचरल नंबर्स 8, 9 आणि 10. ठीक आहे. बी हा सेट काय दिलेला आहे?
सेट ए किंवा सेट बी घेऊ आपण, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. मग याची व्हेन डायग्राम काढली मी. युनिव्हर्सल सेट दाखवला रेक्टँगलनी, त्याच्या आतमधला घेतला हा बी हा सेट, याच्या आत आले 2 4 6 8 आणि 10 हा सेट बी. उरलेले सगळे बाहेर येतील यूमध्ये. कोणकोणते? 1 3 5 7 आणि 9. ठीक आहे. मग काय म्हटलेलं आहे? ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट बी, सेट यूमधले असे एलिमेंट्स विच आर नॉट प्रेझेंट इन बी, बीमध्ये नसलेले परंतु यूमध्ये असलेले एलिमेंट्स. मग त्यांचा जर मी सेट तयार केला तर तो सेट काय राहील? 1 3 5 7 आणि 9. आणि या सेटला काय म्हटलं जाईल? बीचा कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. हा बीवरती डॅश देऊन लिहितात किंवा बीच्या डोक्यावर सी असं लिहिलं जातं. दोन्हीही पद्धतीने लिहिलं तरीसुद्धा चालतं. बी कॉम्प्लिमेंट किंवा बी डॅश. थोडक्यात काय आहे तर बी कॉम्प्लिमेंट आणि बी या दोन्हीला जर एकत्र केलं आपण तर आपल्याला युनिव्हर्सल सेट यू हा त्या ठिकाणी मिळतो. ठीक आहे. या 4 डेफिनेशन जे आपण शिकलेलो आहे त्याच्यावरची प्रॅक्टिस सेट 1.3 आता आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये पाहू.